हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल अँड आमची ॲनिव्हर्सरी ती बिगिनिंग आहे. सो लेट्स सी आम्ही कुठे चाललो आहे ते फक्त तुम्ही बघा. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. आणि आत्ताची गाडी आहे, पटकन आम्हाला निघायचं आहे आणि खूप जास्त लेट झाला आहे. सो आणि ॲनिव्हर्सरी ट्रिप दिसते आणि आमचा इतका मोठा बॅग आहे. मी काय घेतलं आहे काय सगळी लाईटच नव्हती आणि जास्त आम्ही इथे पोहोचलो आणि आम्ही इथे बसची वाट बघतोय. सो आम्ही इथे 10 वाजता पोहोचलो. बसचा टाईम 10:30. आता आम्ही खूप जास्त वेळ चाललो आहे. आता वाजले 11 आणि बसच नाही आहे. आता कधी येईल बेटा आपली बस? कधी? 7 वाजता. हां 7 नाही वाजले अजून. फायनली बस इज हिअर. आली आता बस. फायनली आम्ही सकाळी 8:30 वाजता पोहोचलो आणि रूमवर गेल्यावरती चेंज वगैरे केलं आणि आम्ही आता इथे बसतो नाश्ता करायला. सो आता पटकन आम्ही नाश्ता करून इथून निघणारे गणपतीपुळे दर्शन करायला. शरीराला खूप जास्त भूक लागली आहे. तर गणपतीपुळेचं दर्शन तर खूप छान झालं आहे. आमचं दर्शन पण झालं आहे आणि जो सोबतच नियरबाय बीच होता तो पण आम्ही बघितला आहे. सो आता आम्ही इथून निघतो आहे रत्नागिरी जायला आणि सो लेट्स सी आता रत्नागिरीला आम्ही कुठे कुठे जाणार आहे, किती स्पॉट कव्हर करणार आहे. काय झालं? दुसरं लॉक घे त्याच्याकडून. शौर्य कुठे चालला? इथे आम्ही आलो आहे रत्नागिरीला आणि शिवाजी महाराजांचा किल्ला खूप ऑसम आहे, एक नंबर आहे आणि शौर्याचं एन्जॉय चालू आहे. बघा ह्या किल्ल्यावर ऑलरेडी आम्ही जाऊन आलो आहे. खूप वरती आहे आणि तिथे मंदिर आहे. सो आम्ही तिथे आधी पाया पडून आलो आहे आणि शर्टीचं काहीतरी वेगळंच चालू आहे. काय रे चटपट ती बंद होऊन जाईल. फायनली सगळे स्पॉट कवर करून आम्ही एंडिंगला आलो आहे स्वामी सर्वानंदांच्या मठामध्ये आणि इथून खूप जास्त प्रसन्न वाटतं आहे. हे बघा खूप जास्त छान आहे. हे आहे त्यांचं जन्मगृह आणि शौर्य खूप जास्त थकला आहे. शौर्याने मस्त झोप काढली येताना. सो आता आम्ही इकडनं निघू आणि आम्हाला यायला 1 तास लागला आहे. आणि मला वाटलं होतं की आम्ही स्वामी समर्थांच्या मठात जातो आहे बट आय वॉज रॉंग. आम्ही स्वामी सर्वानंदांच्या मठामध्ये आणि इथे आम्ही आता चहा प्यायला बसलो आहे. आणि याला माय गॉड कधीच स्वतःची कॅश स्वतःकडे ठेवता येत नाही का? चहा पिऊन असं माझं डोकं उठलं आहे की ते आता थोडं शांत होईल. आणि आम्ही आल्यावरती इथे गर्दी वाढत चालली आहे. सो आम्ही आता इथून पटकन निघणार आहे, रूमवर जाणार आहे, फ्रेश होणार आहे आणि डिनर करणार आहे. फायनली डिनर इज हिअर आणि खूप टाईम वेट केल्यानंतर आम्ही पोहोचलो आहे आणि शौर्य बघा किती हंगरी झाला आहे. सो आम्ही मस्त स्पेशल व्हेज थाळी ट्राय केली आहे. सो एक नंबर आहे. सो लेट्स ईट.